मी सावताई पांडुरंग बोभाटे, राहणार सोन्याची शिरोली, राधानगरी महाविद्यालय राधानगरीची BCom 3rd इयरची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे भारतीय संविधान। जे हक्क पाहिजे ते सारेच प्रदान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते। आयुष्यमान करते कमजोर भारताला, सुटलाच हात आमचा तर सावधान करते। दवडीत भाकरीची चतकोरही नसे पण मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते। सूर्या समान आहे ही कायदा आणि व्यवस्था, अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते। चुकलेच कधी मधी तर होणार योग्य शिक्षा, हे सत्यमेव जयते जगणे महान करते। रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते। मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला आणि प्रजासत्ताक राष्ट्राची चळवळ सुरू झाली। दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार कसा करायचा, निरनिराळ्या जाती धर्म पंथ वर्ण असलेल्या या स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी हा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना पडला आणि म्हणूनच त्यांनी भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पोहोचवली। दलितांचे जे तलवार होऊन गेले, दलितांचे जे तलवार होऊन गेले, अन्यायाच्या विरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले। या मूर्खांना अजून कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या भारताचे संविधान लिहून गेले, ते या भारताचे संविधान लिहून गेले। होय मित्रांनो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना या देशात शिकण्यासाठी एक पुस्तक दिले जात नव्हतं, त्याच बाबासाहेबांनी एक असं पुस्तक लिहिलं की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो, ते म्हणजे हे भारतीय संविधान। 26 नोव्हेंबर हा भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस, कारण याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विळख्यात अडकलेला होता, अन्यायाच्या अंधारात खितपत पडलेला होता, गुलामगिरीच्या विळख्यात जखडलेला होता, जो समाज अस्पृश्य म्हणून हिणवला जात होता, त्यात समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला। अवघी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून त्यांनी भारतीय राज्यघटना भारत देशाच्या स्वाधीन केली। संविधानाद्वारे त्यांनी सर्वांना समान हक्क मिळवून दिले। संविधानाने मतदानाचा, स्त्री पुरुष समानतेचा, मतदानाचा असे कित्येक अधिकार आपल्याला मिळवून दिले। मित्रांनो, आपले संविधान हे लोकशाही तत्वावर चालणार आहे। म्हणजेच काय तर लोकशासन। डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल। मित्रांनो, आज संपूर्ण जगामध्ये आपल्या संविधानाचा सन्मान केला जातो। का नाही करणार? आज विविध जाती धर्म पंथ रूढी परंपरांनी नटलेला आज माझा भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे एक संध उभा आहे। मानवाची मूल्ये जपणारे, त्यांना स्वातंत्र्य बहाल करणारे, त्यांच्या स्वातंत्र्याची रक्षा करणारे, प्रत्येक देशाचा यशाचा जातीचा धर्माचा स्त्री असो किंवा पुरुषच सर्वजण समानच ही समानतेची वागणूक शिकवणारे संविधान खरोखरच किती श्रेष्ठ आहे याची आपल्याला कल्पना येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय संविधान भारत देशाच्या स्वाधीन केले आणि तेव्हापासूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून गौरवण्यात आला। संविधानावरच आपला हा भारत देशाचा कारभार चालतो आणि संविधानामुळेच आज हा भारत देश प्रगतीपथावर आहे, यात काडी मात्रही शंका नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जितका गौरव करावा तितका कमीच। म्हणून या महामानवाचा आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानातील आदर्श मूल्यांचा आपण अंगीकार करूया आणि प्रगत लोकशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी आपलं योगदान देऊया, इतकाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।